सलामीचे बॅटर मात्र आपण यावेळेला मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल जयराज एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला कोण जाईल. चला विनंती असेल स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण देखील त्वरित सजून घ्या. सलामीचे बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. जयराज आणि एका बाजूला आपण पाहू शकाल स्वप्नील मात्र सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 42चं आव्हान आहे आणि कशा रीत्याने मात्र पूर्ण केलं जाईल की थांबवलं जाईल, कारण गोलंदाज देखील मात्र त्या रीतीचं कामगिरी करून दिलं जाईल का, कारण छोटंसं आव्हान आहे. 36 मध्ये फक्त आणि फक्त बनवायचे त्या म्हणजे 42. मात्र कधी कधी जर बघायला गेलं तर छोटं धावा देखील मोठ्या मानल्या जातात. आणि पहिलं षटक जर बघायला गेलं धनित यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर पहिला षटक हाताळला जाईल. एका बाजूला आपण पाहू शकाल जयराज तर दुसऱ्या बाजूला मात्र स्वप्नील. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल जयराज आहे तर नॉन स्ट्राईक एंडला मात्र स्वप्नील. चला थोडंसं स्पीडअप असू द्या ही विनंती असेल. 42 बनवायचे आहेत आणि 6 षटकांचा खेळ मात्र रंगला जाईल. 5 षटकं हे तुम्हाला मात्र 25 मिनिटाच्या आतमध्ये हाताळणे अनिवार्य असेल, ह्याच्याकडे देखील लक्ष असू द्या. पहिला चेंडू मात्र पहिल्या षटकातला सामना केला जाईल. जयराज यावेळेला ज्या रीतीचा चेंडू टाकला गेला फाईन लेगच्या वरतून मात्र चेंडूला ट्रॅव्हल केला जाते. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू निघून जाईल चौकारा करता. कम ऑन डीजे पहिल्या चेंडूवर मात्र भव्य स्वागत. चौकाराने मात्र सुरेख सुरुवात. ज्या रीतीचा चेंडू आला अतिशय गतिमानरित्या हाताळला गेला, परंतु मात्र दिशा दिली आणि चेंडूला पाठवून दिला चौकारा करता. डबल 4 ने पुढे जाईल. यावेळेला पुन्हा त्याच पद्धतीचा फटका फाईन लेगच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षण मात्र जीवाच्या आकांताने प्रयत्न करतोय. तत्पूर्वी मात्र फील्ड करेल तत्पूर्वी 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जात आहे. गोलंदाजाला देखील प्रश्न पडला असेल की चेंडू टाकावे तर कुठे टाकावे, कारण ज्या वेळेला चेंडू टाकला जातो मात्र धावा बनतायत, कारण एक इकॉनॉमिकल षटक हाताळणं गरजेचं आहे. कंजूस गोलंदाजी करणं गरजेचं आहे, कारण फक्त आणि फक्त 42 बनवायचे आहेत. आणि उद्याच्या मात्र जे मॅच रंगले जाईल सुपर 8 संघ मात्र क्वालिफाय झालेत. तेज ऊर्जा पास्तळ विरुद्ध आजची मात्र जो क्वालिफाय होईल मात्र उद्याच्या दिवसामधले पहिली मॅच मात्र रंगली जाईल. यावेळेला कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. तत्पूर्वी 1 आणि 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण केले जाते. दुसरी मॅच रंगली जाईल 40+ SRG परनाळी वर्सेस मैत्री 11 पालघर. त्याचबरोबर तिसरी मॅच रंगली जाईल शिवाजीनगर सालवड वर्सेस खैरापाटक 11. आणि मात्र चौथी मॅच रंगली जाईल यंगस्टार पास्तळ वर्सेस सातपाटी थ्रू 11. उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहू शकाल हे 8 संघ असतील आमने सामने. मात्र झुंज मात्र कडवी झुंज मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. बॅट आणि बॉल मधला कडवा संघर्ष उद्याच्या रात्रीमध्ये मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं मात्र हे 8 संघ मात्र या ठिकाणी काम केलं जाईल. आणि 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 3 चेंडूच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 8 धावा मात्र स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अतिशय सुरेख आणि मजबूत स्थितीमध्ये यावेळेला MS झाई संघ. यावेळेला काय कमालीचा चेंडू टप्पा पडला आणि मध्ये आला. अतिशय गतिमान चेंडू होता. फलंदाजाने जर बघायला गेलं तर सन्मान देण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू मात्र अतिशय गतिमान मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये रिलीज केला गेला. आणि त्याच कारणामुळे डॉटमध्ये चेंडू अशा रीतीची गोलंदाजी हाताळणे गरजेचं आहे, कारण 44 स्कोर कार्डवर फक्त लागल्या जात आहेत. परंतु धावा जर बघायला गेलं तर जयराज मात्र कमाल करतोय. चांगल्या रीतीने मात्र फलंदाजी करतोय. संघाला मात्र पुढे नेण्याचं काम मात्र वारंवार केलं जातंय. यावेळेला बॅटीची एज लागली जाते. त्या ठिकाणी थडब्यांच्या दिशेने मात्र सुरेखरित्या क्षेत्ररक्षण केलं. तत्पूर्वी 1 धावा अंकित केली जाईल. 1च्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला तर 9 धावा स्कोर कार्डवर लागल्या जाते. पहिले षटक प्रगती पथावर आहे. पहिल्या षटकाचा आता जर बघायला गेलं तर चेंडूचा खेळ झाला आहे ते म्हणजे 5 आणि धावा स्कोर कार्डवर लागले जातात ते म्हणजे 9. तर अजूनही येणारा पहिल्या षटकातला चेंडू असेल ते म्हणजे 1 सामना केला जाईल. स्वप्नील
या वेळेला काय कम्मालीचा पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू अतिशय गतीने निघून गेला. इष्टकच्या हातामध्ये. षटकाची होती समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोरकडचा विचार केला तर 9 कम डीचे.
पाऊल जिंकला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा आणि इथे मात्र जाऊया ऑनफिल्ड मॅचकडे. कॉम्बॉक्समध्ये जोडले जातील स्वस्तिक पाटील. यस, दुसऱ्या षटकाच्या अखेरीस शेवटच्या चेंडूवर मात्र रनआउटच्या रूपामध्ये परतावा लागेल जयराजला. चला नवीन बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये जा ही विनंती असेल, कारण स्कोर कार्डचा विचार केला तर 13 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. जास्त वेळाचा अवधी मात्र खर्च केला जातो, ह्याच्याकडे देखील लक्ष असू द्या. दोन्ही संघाला विनंती असेल. आपला कडी मात्र तंबूच्या आश्रयाला मात्र जवळ येतोय, त्याच्या अगोदर मात्र तुमचा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाणं अनिवार्य असेल, ह्याच्याकडे देखील लक्ष द्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल राहुल आहे. यावेळेला 2 षटकाच्या अखेरीस स्कोरकार्डचा जर विचार केला तर इकॉनॉमिकल षटक मात्र हाताळलेत. 13 स्कोरकार्डवर लागल्या जातात. आता तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर धनीत आहे आणि कशा रित्याचं मात्र षटक हाताळलं जाईल. पहिल्या चेंडू जर बघायला गेलं तर पहिल्या चेंडूवर चौकार गेली, त्यानंतर जर बघायला गेलं तर सुरेख मात्र कमबॅक करून देण्याचं काम मात्र धनीतने केलं. थोडंसं स्पीडअप असू द्या ही विनंती असेल. चला, आणि एका बाजूला आपण पाहू शकाल राहुल आणि दुसऱ्या बाजूला स्वप्नील. मात्र 42 धावा बनवायच्या आहेत, परंतु मात्र संघर्ष करणं गरजेचं आहे, कारण गोलंदाजीच्या माध्यमातून सांगितलं जात आहे की आमच्याकडे धारदार गोलंदाजी आहे, त्याच्या अगेन्स्ट मात्र तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. कारण 42 धावा आम्ही सहजरित्या बनवून देणार नाही, कारण ज्यावेळेला गोलंदाज हवी होतो त्यावेळेला छोट्या धावा देखील मोठ्या होतात असं म्हणायला देखील हरकत नाही. तिसरं षटक यावेळेला हळूवारपणे खेळून काढलं जातं. धावफलकाचा जर विचार केला पॉईंट रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल, तत्पूर्वी 1 आणि 2 मध्ये धावा कन्वर्ट केल्या जाईल. 15 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आता जर बघायला गेलं तर सेन्सिबल क्रिकेट, प्रेझेन्स ऑफ माइंड मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोन्ही खेळाडू मात्र जर बघायला गेलं तर हळूवारपणे खेळत आहेत. ज्यावेळेला चेंडू येतोय चेंडू मात्र कन्वर्ट केल्या जाते. एकेरी दुहेरी धावावर मात्र जास्त भर दिले जाते. क्रिकेटची जी संजीवनी आहे त्या ठिकाणी जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल, जी सीमारेषेच्या पलीकडे मात्र बसायचं आहे. कुठल्याही खेळाडूंना इजा होणार नाही ह्याच्याकडे दक्षता घ्यायची आहे. व्हॉलेंटियर्स त्या ठिकाणी असतील तर त्यांना ताकीद द्या तिकडे की मात्र सीमारेषेच्या बाहेर मात्र तुम्ही बसायचं आहे. पहिल्या चेंडूवर जर बघायला गेलं तर 2 खर्च केल्या जात आहेत. यावेळेला काय कमालीचा चेंडू, अतिशय सुरेखरित्या. धावा कमी आहेत परंतु गोलंदाजीच्या माध्यमातून मात्र यावेळेला कमाल केली जाते. अचूक टप्पा आणि बेदाक मारा अशा रीतीची गोलंदाजी हाताळली जाते. आणि जर अशाच रीतीची गोलंदाजी जर हाताळलं तर मात्र नक्कीच प्रेशर बनवलं जाईल, ह्याच्यामध्ये देखील हरकत नाही. कारण कधी कधी छोट्या धावा देखील डिपेंड्स होत नाही, कारण गोलंदाज हवी होतात त्यावेळेला मात्र त्यांच्या अगेन्स्ट फलंदाजी करणं तुमच्याकडे कठीण होऊन जाते. आणि आता देखील तसंच काहीतरी घडते. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. यावेळेला काय कमालीचे चेंडू, अतिशय सुरेख टप्पा पडला, फलंदाजाला समजलं देखील नाही आणि गतिवान चेंडू मात्र हाताळले जातात वारंवार. आणि मी जसं म्हटलं ज्यावेळेला वर्चस्व म्हणेल त्यावेळेला मात्र कठीण होत जाईल, कारण समीकरण फक्त आणि फक्त 42चं आहे. आता जर बघायला गेलं तर स्कोर कार्डवर 16 लागल्या जात आहेत. आता 3 चेंडूचा खेळ झालेला आहे, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेला हळूवारपणे खेळून काढलं जातं कव्हर रिझनमध्ये. त्या ठिकाणी चेंडू 1 धावा करता फक्त आणि फक्त स्कोर कार्डचा विचार केला तर 17 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. चला, व्हॉलेंटियर्सला विनंती असेल, जे लेग लॉंग ऑफ आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाला काहीतरी थोडीफार मात्र त्रास होतोय, त्या ठिकाणी जाऊन मात्र तो जो त्रास होतोय त्याच्याकडे मात्र लक्ष द्यायचं ही विनंती असेल. यावेळेला काय कमालीचा चेंडू, टप्पा पडला आणि मात्र खांद्या लगत मात्र चेंडू निघून गेला. मात्र फलंदाजाला सुगंध देत जात असताना हा चेंडू अशा रीतीचा मात्र कमालीचा चेंडू हाताळला जातोय. आणि अशा रीतीची गोलंदाजी करणार तर मात्र वर्चस्व बनवणार याच्यामध्ये नो डाऊट्स. कारण जर बघायला गेलं तर गोलंदाज ट्रॅकवर तिसरं षटक प्रगतीपथावर आहे.
5 चेंडूचा खेळ झाला. 5 चेंडू मागे फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या जात आहेत आणि 2 मात्र डॉटमध्ये चेंडू. आता येणारा चेंडू असेल तो म्हणजे 3व्या षटकातला. समोर जर बघायला गेलं तर राहुल मात्र शांत आहे. यावेळेला वारंवार मोठ्या हिटच्या शोधामध्ये आहे. यावेळेला पंच सांगतात की हा चांगला चेंडू आहे आणि तिसऱ्या षटकाच्या अखेरीस स्कोरचा विचार केला तर 18 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. कमॉन टीचे स्कोर कार्डचा विचार केला तर 17 धावा मात्र स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आणि या ठिकाणी जर बघायला गेलं तर येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 18 आणि धावा बनवायच्या त्या म्हणजे 25. चला स्पीडअप करा. विनंती असेल जास्त वेळाचा अवधी खर्च केला जातो. आता तुमच्याकडे फक्त आणि फक्त 13 मिनिटं असतील. 13 मिनिटामध्ये मात्र तुम्हाला षटक हाताळायचे आहेत ते म्हणजे 3. गोलंदाजी ट्रॅकवर यावेळेला मात्र हर्ष चौथं षटक हाताळण्याकरता सज्ज झालाय. आणि यावेळेला मात्र तिसऱ्या षटकाचा जर विचार केला तर मात्र गोलंदाजाने मात्र कमाल केलंय. अक्षरशः वर्चस्व बनवलं जाते. 18 चेंडू हाताळले आणि 18 चेंडू मागे फक्त आणि फक्त 17 धावा खर्च केल्या जात आहेत. छोट्या धावांचं मात्र आव्हान या ठिकाणी आहे परंतु गोलंदाजी देखील तशाच रीतीची केली जाते. अचूक टप्पा आणि बेधक मारा आपण सातत्याने पाहत आलो आहेत. आता चौथ्या षटकामध्ये देखील तसंच घडेल की काय. हा निर्णायक षटक असेल कारण इथे जर बघायला गेलं तर 18 चेंडू मागे बनवायचे आहेत ते म्हणजे 25 बनवून दिल्या जातील का संघर्ष करावा लागेल हे देखील यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. रोमांचक सामना नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीला. एका बाजूला आपण पाहू शकाल MS साई तर दुसऱ्या बाजूला मात्र उमरोळी संघ मात्र सांगतायत की तुम्हाला मेहनत करावी लागेल. या 42 धावा आम्ही सहजरित्या तुम्हाला बनवू देणार नाही. यावेळेला हळूवारपणे खेळून काढलं जातं. पॉलर थ्रू मध्ये सुरेखरित्या मात्र क्षेत्ररक्षण केलं जाते आणि ज्यावेळेला गोलंदाज मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवर आला त्याने मात्र ठरवलं असेल की मला कुठे ना कुठेतरी निर्णायक षटक हाताळणं गरजेचं आहे. कारण जर बघायला गेलं तर फलंदाज ज्यावेळेला जयराज मध्य स्वस्तामध्ये परतला त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर स्वप्नील आणि राहुल ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला वारंवार मोठा हिट करण्याचा प्रयत्न परंतु बॅटीवरच चेंडू येत नाही. अख्खा जर बघायला गेलं तर स्विंग अँड मिस निर्धाव पद्धतीचे चेंडू वारंवार हाताळले जाते. पहिला चेंडू जर बघायला गेलं तर डॉट आणि आपण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील बघू शकत. रिप्ले ॲक्शनमध्ये आपण पाहतोय की काय कमालीचा चेंडू मात्र हाताळला जातोय. स्विंग अँड मिस टप्पा पडला जातो. नंतर जर बघायला गेलं तर शरीरापासून दूर ठेवण्याचं काम जर कोण करत असेल तर तो गोलंदाजी ट्रॅकवर आहे म्हणजे हर्ष. आणि यावेळेला कमाल करतोय. सलग 3 चेंडू हाताळले जात आहेत. फलंदाज जर बघायला गेला तर प्रेशर बनवण्याचं काम मात्र हर्षने केलंय. मी जसं पहिलेच म्हटलं होतं हा निर्णायक षटक आहे आणि या षटकामध्ये तुम्हाला कमाल करणं गरजेचं आहे. आणि अतिशय सुरेखरित्या मात्र चेंडू रिलीज केला जातोय. यावेळेला स्विच हिट करण्याकरता भाग पडला कारण गोलंदाज यावेळेला हवी आहे. कारण टप्पा पडल्यानंतर जर बघायला गेलं तर शरीरापासून दूर ठेवण्याचं काम मात्र हर्षच्या माध्यमातून केलं जातंय. स्कोर कार्डचा विचार केला तर 18 धावा स्कोर कार्डवर लागल्या जाते. 4 चेंडू मागे जर बघायला गेलं तर फक्त 1 धावा खर्च केले जात आहेत. इकॉनॉमिकल षटक जर कोणी हाताळलं असेल तर ती म्हणजे हर्ष. कारण चांगल्या आणि पहिल्या मॅचमध्ये देखील याने कमाल केली होती. आता देखील कमाल करतोय. यावेळेला मोठ्या हिटच्या वारंवार शोधामध्ये जात आहेत परंतु पंचाच्या माध्यमातून दर्शवलं जातं की हा चांगला चेंडू आहे परंतु 22च्या रूपामध्ये 1 धावा अंकित केली जाईल. लेग बाईटच्या रूपामध्ये 1 धावा अंकित केली जाईल. स्कोर कार्डचा विचार केला तर 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. 19 धावा मात्र स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. यावेळेला जर आमचे गुणलेखक आयुक्त सांगतात की 13 चेंडू मागे धावा बनवायचे आहेत ते म्हणजे 23. आणि काय कमालीचा चेंडू. राहुलला मात्र जर बघायला गेलं तर प्रेशर बनवलं जातंय आणि चौथ्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 19 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. तत्पूर्वी आपण संधी देऊया डिस्क चौकीला. असा गेलो आणि असा आलो. कमॉन डिसे.
मुरळी संघ विनंती असेल, कारण वेळाचा अवधी थोडा जास्त खर्च केला जातो, ह्याच्याकडे लक्ष असू द्या. तुमच्याकडे आता फक्त आणि फक्त 7 मिनिटं असतील आणि 7 मिनिटामध्ये षटकं हाताळायची आहेत, ते म्हणजे 2. थोडंसं स्पीडअप असू द्या. स्कोरकार्डचा विचार केला तर 19 धावा मात्र स्कोरकार्डवर लागल्या जातात. आणि 5वं षटक कोण घेऊन येईल गोलंदाजी ट्रॅकवर? दिपेश येतोय. आणि हा षटक जर बघायला गेलं ना तर निर्णायक षटक असेल, कारण आता जर बघायला गेलं तर 12 मध्ये 23 बनवायचे आहेत. राहुल मात्र मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय, मोठ्या हिटच्या शोधामध्ये आहेत, परंतु सक्सेसफुल ठरत नाही. कारण वारंवार जर बघायला गेलं तर मोठ्या हिटचं मात्र प्रहार केला जातोय, परंतु वर्चस्व मात्र गोलंदाजाचं मात्र आपल्या 4थ्या षटकामध्ये बघायला भेटलं. फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्या, ते म्हणजे 4थ्या षटकामध्ये. आणि त्यात देखील या ठिकाणी आमचे आयुष सांगतात की लेग बाईटच्या रूपामध्येच 2 धावा भेटल्यात, बॅटीच्या स्वरूपामध्ये कुठलीही धावा येऊ दिली नाही. आणि हे प्रेशर आहे गोलंदाजाचं. आणि मी जसं म्हटलं की ज्या वेळेला गोलंदाज हवी होतो त्यावेळेला मात्र कठीण मात्र बनलं जाते, कारण 42 ह्या देखील डिफेंडिंग स्कोर कार्ड आहे. आणि यावेळेला मात्र संघर्ष करण्यास भाग पाडलंय, ते म्हणजे MS झाई संघाला. यावेळेला काय कमालीचा फटका आहे. लॉंग ऑन रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, त्या ठिकाणी चुकी करणार नाही, परतावा लागेल राहुलला मात्र तंबूच्या असलेला. तत्पूर्वी आपण संधी देऊया. कम ऑन DC. कमालीचा फटका आहे. यावेळेला रिलीज केला जाते. टेन्शनचा जो माहोल होता तो मात्र चौकाराने रिलीज केला जाते. स्कोर कार्डचा विचार केला तर 23 स्कोर कार्डवर लागले जाते. आता येणारे चेंडू असतील ते म्हणजे 10 आणि धावा बनवायच्या त्या म्हणजे 19. चला स्पीडअप असू द्या, ही विनंती असेल. पंचाला देखील त्या ठिकाणी विनंती करतो. आयुष बोल ना हे करणे जो बोलतो ते
यस, आणि बड्डे बॉय यज्ञेश घरात यांच्याकडून मात्र या ठिकाणी आईस्क्रीम आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे, त्याचा देखील या ठिकाणी आभार मानू इच्छितो. चला पंच, जो काही डिसिजन असेल तो त्वरित घ्या, जास्त वेळाचा अवधी मात्र खर्च करू नका. मात्र यावेळेला दिपेन गोलंदाजच्या ट्रॅकवर आहे. दुसरा चेंडू ज्यावेळेला हाताळला, अकोट पद्धतीचा चेंडू होता, पूर्णपणे समाचार घेतला धनंजयने आणि चेंडूला मात्र लगेच कन्वर्ट केला चौकारा करता. स्कोर कार्ड 4 ने पुढे जाईल. 23 ऑन स्कोर कार्डवर लागले जात आहेत. यावेळेला कमाल करतोय. चौकारानंतर जर बघायला गेलं तर लगेच मात्र कमबॅक केलेला जातोय. शलाचा विलंबही नाही, परंतु जो पुढचा चेंडू हाताळला जातोय तो अतिशय गतिवान आणि अचूक टप्पा वर मात्र रिलीज केला जातोय. यावेळेला डाऊन द ग्राउंड स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. यावेळेला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण यावेळेला बघायला भेटलं, त्याच कारणामुळे 1 आणि +1 अशा मात्र 2 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातील. स्कोर कार्डचा विचार केला तर 25 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातील. 5व्या षटकातले अजून एक चेंडू येणार असतील ते म्हणजे 2. स्कोर कार्डचा विचार केला तर 25 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. यावेळेला जर बघायला गेलं तर कमालीचा फटका, शेवटच्या अंतिम क्षणी खराबरित्या चेंडू हाताळला. 5 चेंडू मात्र मध्ये जर बघायला गेलं तर बोलबाला होता गोलंदाजाचा आणि चेंडू मात्र 6वा खराबरित्या हाताळला आणि त्याच कारणामुळे कन्वर्ट केलं. 6 धावा करता धावफलक 6 ने पुढे जाईल. स्कोर कार्डचा विचार केला तर 31 स्कोर कार्डवर लागल्या जर आता येणारे चेंडू असतील ते म्हणजे 6 आणि धावा बनवायच्या त्या म्हणजे 11. म्हणजे आपण पाहू शकाल दुसऱ्या दिवशी जी मॅच रंगली होती तीच मात्र सिच्युएशन यावेळेला मैदानाच्या आतमध्ये. त्यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर मात्र यंगस्टर संघाकडून सनी होता आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र ऋतिकने कमाल केला. अगदी सीमा रेषाकडे मात्र सुरेखरित्या कॅच घेतला आणि मात्र त्याच्यानंतर सनीचा कॉन्फिडन्स लेवल हाय झालं आणि मेडन षटक हाताळून मात्र संघाला क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करून देण्याचा किताब जर कोणी केला असेल तो म्हणजे सनी घरात. अतिशय सुरेखरित्या गोलंदाजी हाताळली. आत्ता देखील जर बघायला गेलं तर उमरोळी संघाचा 6वा षटक कोण घेऊन येईल आणि त्याच्याकडून ती कमाल मात्र केली जाईल का. हर्ष येतोय गोलंदाजी ट्रॅकवर 6वा षटक हाताळण्यासाठी. 6 मध्ये बनवायचे आहेत म्हणजे 11 आणि हर्ष मात्र ही कमाल करून दिली जाईल का, हा देखील प्रश्नचिन्ह आहे. विनंती असेल स्पीडअप असू द्या, कारण अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडू मागे बनवायचे आहेत त्या म्हणजे 11. धनंजय ऑन फायर आहे कारण त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय, एक षटकार देखील आलाय. स्वप्नील मात्र अजूनही शांत आहे आणि यावेळेला स्विचिटचा पटका, त्या ठिकाणी फील्ड क्षेत्ररक्षण आहे आणि 1 धावा अंकित केली जाईल. 1 धावावर समाधान. आता जर बघायला गेलं तर टेन्शनचा माहोल आहे कारण 5 मध्ये बनवायचे आहेत त्या म्हणजे 10 आणि हर्षकडे ती क्षमता आहे, थांबू शकेल का हा देखील प्रश्नचिन्ह आहे. कारण त्या ताकदीचा गोलंदाजाला मात्र यावेळेला कमाल केली जाते. नक्कीच कर्णधाराच्या भूमिकामध्ये उमरोळी संघाकडून जो गोलंदाज कर्णधार आहे त्याने मात्र यावेळेला प्रेझेन्स ऑफ माइंड यूज केलं आणि अतिशय ज्याने सुरेखरित्या गोलंदाजी हाताळली त्याला मात्र 6व्या षटकासाठी मात्र यावेळेला आमंत्रित केलं. आता जर बघायला गेलं तर बनवायचे आहेत 5 मध्ये 10. चला स्पीडअप असू द्या, ही विनंती असेल. जास्त वेळाचा अवधी खर्च करू नका. टीम स्पेटिंग देखील कमी करा. चला हर्ष, तुम्हाला विनंती असेल 5 चेंडू तुम्हाला हाताळायचे आहेत. धनंजय ऑन स्ट्राईकवर आहे आणि कंपल्सरी चेस असेल हे देखील दोन्ही खेळाडूंनी मात्र लक्ष ठेवायचं आहे. यावेळेला बॅटेची इच्छा लागली जाते. फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. 1 धावा
आणि दुसरी धावा देखील सहज पूर्ण केली जाते. यावेळेला थोडीशी चुकी केली जाते. प्रेझेन्स ऑफ माइंड यूज करणं गरजेचं आहे, कारण 2 धावा पूर्ण झाल्या त्यानंतर जर बघायला गेलं तर थ्रोच्या रूपामध्ये अतिरिक्त धाव मात्र स्कोरकार्डवर जोडली गेली असती, परंतु त्यावेळेला आपण बघू शकाल सुरेख बॅकअप मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. आता जर बघायला गेलं तर 4 मध्ये बनवायच्या त्या म्हणजे 8 रोमांचक सामना यावेळेला मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहू शकाल. अगदी जर स्कोरकार्डचा विचार केला तर 42 होत्या, परंतु 42 बनवण्यासाठी यावेळेला मात्र MS झाई संघाला मेहनत करावे लागले ते मात्र मैदानाच्या आतमध्ये, कारण गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. हर्ष तिसरा चेंडू हाताळला जाईल. यावेळेला फुलटॉस आहे, त्या ठिकाणी चुकी केली जाते. यावेळेला चुकीला माफी नाही. पंच सांगतायत की हा खराब चेंडू आहे. 1+4 धावा स्कोरकार्डवर लागल्या जाते. शेवटच्या अंतिम क्षणी चुकी केली आणि चुकीला माफी नाही. कमॉन DC. थँक्यू DC. क्रिकेटच्या पटलावर तुम्हाला जर तरला थारा नाही, अशा रीतीची चुकी करणार तर परिणामाच्या मात्र सामोरे जावे लागणार. आता फक्त बघू शकतात 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा बनवायच्या त्या म्हणजे 3. स्पीडअप करा विनंती असेल, जास्त वेळाचा अवधी खर्च होतोय याच्याकडे विनंती असेल. आणि 4 चेंडूमध्ये 3 मात्र बनवू दिली जातील का नाही हा देखील प्रश्नचिन्ह आहे, कारण गोलंदाजी ट्रॅकवर आहे. हर्ष मात्र अंतिम क्षणी जर बघायला गेलं तर खराबरित्या लाईन मेंटेन केली आणि चेंडू मात्र वाईटरित्या हाताळला आणि त्याच कारणामुळे यष्टीरक्षकाच्या भूमिकामध्ये चैतन्य देखील ती चुकी केली, कारण कमबॅक करणं गरजेचं होतं. कारण एका क्षेत्ररक्षकाकडून ज्या वेळेला चुकी होती यावेळेला चुकीला माफी नाही. चेंडू निघत जाईल आउट ऑफ डिपार. 6 धावा करता षटकार आणि यापुढील मॅच रंगली जाईल. एका बाजूला दांडी वर्सेस धाकटी डानू संघ आणि मायक्रोफोनवर जोडले जातील आमच्या बरोबर साथी कॉमेंटेटर प्रीतम घरत. कमॉन DC. आणि स्कोरिंग मध्ये मात्र जोडले जातील सुमिकेत घरत यांचे देखील आभार मानू इच्छितो आणि तत्पूर्वी